नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इडली सांबार बनवणार आहोत. म्हणजेच रेस्टॉरंट स्टाईल इडली सांबार कसं बनवायचं ते पाहणार आहोत. आज या ठिकाणी आपण इडली रव्याचा वापर करूनच इडली बनवणार आहोत. कारण इडली रव्याचा वापर करून खूप अशा स्मूथ आणि सॉफ्ट अशा इडल्या होतात. तर तीच कृती आज आपण पाहणार आहोत. चला तर कृतीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मार्केटमधून मी 1 किलो एवढा इडली रवा आणलेला आहे. तर हा जाडसर असा रवा असतो आणि हा तांदळाचाच रवा पाडून दिलेला असतो आपल्याला. तर याच रव्याचा उपयोग करून आज आपण इडली कशी बनवायची ते पाहणार आहोत. कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये किंवा शॉपीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा इडली रवा मिळू शकतो. तर या ठिकाणी 2 भांडी घेतलेली आहेत. या 2 भांड्यांमध्ये आपण डाळ आणि इडलीचा रवा असं वेगळं वेगळं भिजवणार आहोत. तर मेजरमेंटसाठी मी वाटी किंवा अर्धा कप मेजरमेंट घेतलेला आहे. म्हणजे कप मेजरमेंटमधला अर्धा कप हा एका आपल्या वाटी एवढा असतो. तर त्याच वाटीच्या मेजरमेंटनी मी या ठिकाणी 4 वाट्या एवढा इडली रवा घेतलेला आहे. तर या ठिकाणी इडली रवा हा वाटीच्या मेजरमेंटनी घेतलेला आहे. म्हणजेच अर्धा कपच्या कप मेजरमेंटनी तुम्ही मेजर करून घेतलात तरीसुद्धा चालू शकतं. तर या ठिकाणी 4 वाट्या एवढा आपण इडली रवा घ्यायचा आहे. म्हणजे कप मेजरमेंटनी 2 कप एवढं भरू शकतो. आता त्याच वाटीच्या मेजरमेंटनी आपण 1 वाटी एवढी उडीद डाळ घेतलेली आहे. तर ही साल काढलेली उडदाची डाळ आहे. आता आपण सुरुवातीला इडली रवा धुवून घ्यायचा आहे. तर एकदाच आपण पाणी घालून याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये काही घाण असेल, कचरा असेल तर तो निघून जातो. तर आता पाणी काढून घेऊया, म्हणजे इडली रवा स्वच्छ होईल. आता यामध्ये आपण लागेल तेवढं पाणी घालून आपण इडली रवा भिजत घालणार आहोत. तर पूर्ण रवा हा भिजेल अशा प्रकारे आपण पाणी घालायचं आहे. आता यावर झाकण ठेवून आपण बाजूला ठेवून देऊया. तर आपल्याला हे 8 ते 10 तास भिजत घालायचं आहे. आता उडदाची डाळ सुद्धा आपण धुवून घ्यायची आहे. धुतल्यामुळे या डाळीला काही पावडर वगैरे लावलेली असेल तर ती निघून जाते आणि घाणसुद्धा निघून जाते आणि डाळ स्वच्छ होते. आता यामध्ये लागेल एवढं आपण पाणी घालूया आणि डाळसुद्धा आपण 8 तासासाठी भिजत घालायची आहे. तर डाळ भिजत घालण्यापूर्वी यामध्ये आपण अर्धा चमचा मेथी दाणे घातलेले आहेत. मेथी दाण्यामुळे डाळीचं फर्मेंटेशन पटकन होतं. म्हणजे बॅटर आपलं छान फर्मेंट होऊ शकतं. त्यासाठी घालायचं आहे. डाळ तांदूळ दोन्हीही आपण 8 ते 10 तास आता भिजवून घेतलेला आहे. तर पहा, डाळही छान भिजलेली आहे आणि आपला जो इडली रवा आहे तो सुद्धा छान भिजलेला आहे. तर इडली रव्यातील पाणी आपण काढून घेणार आहोत. तर हे पाणी फेकून द्यायचं नाही, कारण आपण जेव्हा वाटण करणार आहोत तेव्हाच आपण हे पाणी वापरणार आहोत. शक्यतो आपण डाळीतलं पाणी वापरायचं आहे आणि रव्याचं पाणी नाही वापरलं तरीसुद्धा चालू शकतं. तर रवा आपण आता व्यवस्थित पाणी काढून घेतलेलं आहे. आता डाळीतलंही पाणी आपण बाजूला काढून घेऊया. तर डाळ वाटण्यापूर्वी आपण याच्यातलं पाणी एका छोट्या ग्लासमध्ये काढून घेणार आहोत आणि हेच पाणी आपण परत डाळ वाटताना थोडंसं यूज करणार आहोत. कारण डाळीतलं पाणी यूज केलं वाटताना तर त्याच्यामुळे आपल्या बॅटरचं फर्मेंटेशन हे पटकन होतं. त्यासाठी आपण डाळ भिजलेलं पाणी वापरायचं आहे. आता थोडंसं आपण हे पाणी घालूया आणि एकसारखी स्मूथ अशी डाळ वाटून घेऊया. तर वाटण तयार आहे. पहा, डाळ एकदम फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर अशाच प्रकारची वाटलेली डाळ आपल्याला लागणार आहे. आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये सर्व मिश्रण एकत्र करणार आहोत. कारण फर्मेंटेशन झाल्यानंतर पीठ फुगून येतं. त्यासाठी एखादं मोठं भांडंच मिक्सिंगसाठी घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी स्टीलचा मोठा टोप घेतलेला आहे किंवा मोठं भांडं घेतलेलं आहे की ज्यामध्ये आपण इडली रवा आणि वाटलेली डाळ एकत्र मिक्स करणार आहोत. तर डाळ काढून घेतलेली आहे. यामध्येच आपण भिजलेला इडली रवा घालायचा आहे. आता सर्व साहित्य आपण हाताने एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजेच एकजीव करून घ्यायचं आहे. तर डाळ आणि इडली रवा हा व्यवस्थित असा मिक्स झाला पाहिजे. अशा प्रकारे आपण हाताने मिक्सिंग करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर 1-2 मिनिटासाठी आपण याला हातानेच असं फेटून सुद्धा घ्यायचं आहे.
आता यावर आपण झाकण ठेवूया आणि हे आपलं बॅटर 8 ते 10 तासांसाठी आपण फर्मेंट करायला ठेवून द्यायचं आहे. जर फर्मेंटेशन होत नसेल लवकर, थंडीचे दिवस असतील, तर आपण याला एखाद्या चादरीने किंवा बेडशीटने कव्हर करून उबदार ठिकाणी ठेवू शकतो. आता 8-10 तासानंतर पाहूया आपलं बॅटर किती व्यवस्थित फर्मेंट झाले पहा. तर हे बॅटर व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे. आपण आता एकसारखं मिक्स करून घेऊया. जेव्हा बॅटर व्यवस्थित फर्मेंट होतं तेव्हा इडल्यासुद्धा हलक्या होतात आणि मऊसूद होतात. त्यासाठी फर्मेंटेशनची जागा ही उबदार असायला हवी, म्हणजे आपलं बॅटर हे छान फुगून वरती येतं आणि पिठालासुद्धा टेस्ट चांगली येते. तर पीठ तयार आहे. तर इडली स्टँडमध्ये सुद्धा पाणी ठेवून आपण इडली स्टँड पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तर आता इडलीच्या प्लेटला आपण ग्रीस करून घ्यायचं आहे. तेल लावून सर्व इडलीची भांडी आपण ग्रीस करून घेणार आहोत. आता सर्व इडलीचे पात्र आपलं तेलाने ऑइलनी ग्रीस करून झालं आहे. तर आता आपण बॅटर त्याच्यामध्ये घालणार आहोत. तर बॅटर घालण्यापूर्वी आपण चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं तेल याच्यामध्ये घालायचं आहे. तर 1 टेबलस्पून एवढं तेल याच्यामध्ये घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया. आणि आपण आता इडली पात्रामध्ये इडली बनवायला हे बॅटर ओतून घेऊया. तर एक एक पळी आपण याच्यामध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे. एकदम गच्च असं भरून घ्यायचं नाही, थोडंसं रितं ठेवायचं, म्हणजे इडल्या आपल्या छान फुलून वर येतात. तर अशाच प्रकारे आपण आता दुसरी प्लेटसुद्धा इडलीची भरून घेणार आहोत. तर या प्रकारे आपण तिन्हीच्या तिन्ही प्लेट आपल्या इडलीच्या भरून घेतलेल्या आहेत. तर इडली प्लेट भरत असतानाच मी पाणी हे इडली पात्रामध्ये गरम करायला ठेवलं होतं. तर पहा, पाणीसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये इडली स्टँडमध्ये आपण एक एक प्लेट व्यवस्थित लावून घेऊया. तर ज्या ठिकाणी आपले 3 होल्स दिसत आहेत त्याच्यावरतीच दुसऱ्या इडलीचं भांडं व्यवस्थित ठेवायचं आहे, की ज्यामुळे वाफ वरपर्यंत इडलीला लागेल. अशा प्रकारे आपण आता इडलीचे प्लेट्स ठेवून घ्यायचे आहेत आणि यावर झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी इडली व्यवस्थित उकडून घ्यायची आहे. तर आपली इडली उकडली जात आहे तोपर्यंत आपण सांबार बनवून घेऊया. सांबारासाठी आपण 1 वाटी तूर डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर 1 टोमॅटो, 1 बाऊल एवढा आपला भोपळा, त्याचबरोबर 1 कांदा, 1 वांग आणि 1 शेवग्याची शेंगसुद्धा कट करून घेतलेली आहे. तर चिंचगूळ आपण 1 टेबलस्पून एवढं घेतलेलं आहे आणि भिजत घातलेलं आहे. तर या सर्व साहित्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आता धुतलेल्या डाळीवरतीच आपण सर्व जिन्नस मिक्स करणार आहोत, म्हणजेच कांदा मिक्स करायचा आहे, त्याचसोबत भोपळा आणि टोमॅटोसुद्धा याच्यामध्येच मिक्स करायचा आहे. तर हे सर्व भाज्या आपण डाळीबरोबरच शिजवून घेणार आहोत. तर भाज्या मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे, म्हणजे डाळ आणि भाज्या शिजतील इतपत आपण पाणी घालायचं आहे. तर यामध्ये मी 1 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे आणि भाज्या आणि डाळ मिक्स केलेली आहे. तर शेवग्याच्या शेंगा वरती ठेवायच्या, कारण जर त्या भाज्यांमध्ये मिक्स केल्या तर जास्त शिजून त्या फुटू शकतात. त्यासाठी वरच्यावर अशा आपण शेवग्याच्या शेंगा ठेवून घेतलेल्या आहेत. आता हेच कुकरचं भांडं आपण कुकरमध्ये ठेवून देऊया आणि झाकण ठेवून याला आपण 4 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत. तर 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये डाळ आणि भाज्या ह्या व्यवस्थित शिजल्या जातात. तर आता कुकर आपला थंड झालेला आहे आणि डाळ आणि भाज्या शिजल्यात. तर सांबार बनवायला घेऊया. तर या कढईमध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून एवढं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपली राई तडतडायला घातलेली आहे. म्हणजेच मोहरी तडतडली की त्यावरती जिरे घालायचे आहेत. जिरेसुद्धा तडतडू द्यायचे आणि त्यावर उडदाची 1 चमचा डाळ घालायची आहे. तर फोडणीमध्ये डाळ घातल्यानंतर त्याची टेस्ट खूप सुंदर येते. तर डाळसुद्धा आपण तेलामध्ये व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये हिंग घालायचा आहे. तर हिंगाचा वास हा फोडणीला छान लागण्यासाठी आपण तेलावरतीच हिंग घालायचा.
तर तेलावरती हिंग घातला तर पूर्ण सांबाराला या हिंगाचा छान वास लागतो. आता कढीपत्तासुद्धा घालायचा आहे तेलामध्येच. कढीपत्ता मिक्स करून घेऊया आपण फोडणीमध्ये आणि यावर आपण थोडीशी हळद घालूया. तर अर्धा चमचा हळद या ठिकाणी घातलेली आहे. आता यावर आपण 2 टेबलस्पून एवढा सांबार मसाला आणि 1 टेबलस्पून एवढं लाल तिखट घातलेलं आहे. तर सांबार मसाला आणि लाल तिखट तेलावरतीच घालायचं, म्हणजे या सांबार मसाल्याचा वास आणि लाल कलर हा आपल्या सांबाराला छान येतो. तर आता आपली डाळ आणि बाकीच्या भाज्याही व्यवस्थित शिजलेल्या आहेत. तर फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया डाळ आणि सर्व भाज्या. तर व्यवस्थित हलवून आपण फोडणी ही डाळीमध्ये आणि भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर सांबार बनवण्यापूर्वीच मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं होतं. साधारणपणे 3 ते 4 कप एवढं पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. तर गरम पाणीच आपण याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर सांबार आपल्याला जेवढं पातळ हवं किंवा जेवढं घट्टसर हवं त्या अंदाजानेच आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. तर या ठिकाणी मी 3 कप एवढं गरम पाणी कुकरच्या डब्यामध्ये घेऊनच घातलेलं आहे. तर आता मिक्स करूया आणि याला एक उकळी आणायची आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ मिक्स करूया आणि त्याचसोबत आपण जे चिंच गुळाचं पाणी करून ठेवलं होतं ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे. तर साधारणपणे 3 ते 4 टेबलस्पून एवढं हे पाणी होऊन जातं. तर इतपत पाणी आपल्याला घालायचं आहे. जर तुम्हाला सांबार जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरीसुद्धा चालू शकतं. आता आपण सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. तर याला छान उकळू द्यायचं आहे. त्यापूर्वी आपण थोडीशी कोथिंबीर घालून सांबार उकळू द्यायचं आहे. 5 ते 7 मिनटं तरी हे सांबार व्यवस्थित असं उकळून घ्यायचं, म्हणजे सांबारातले सर्व जिन्नस हे एकजीव होतात आणि सांबाराला टेस्ट खूप सुंदर येते. पहा उकळी आली आहे. तर 5 मिनटं आपण याला उकळून आपलं सांबार आता रेडी आहे सर्व करायला. तर आपण याला बाजूला ठेवून देऊया. तर पहा सांबार सुद्धा किती झटपट बनवता येतं. कुकरमध्ये आपण सर्व भाज्यांची तयारी करून घेतली तर झटपट असं सांबार आपण बनवू शकतो. आणि आता आपण इडलीसाठी लागणारी ओल्या नारळाची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी ओला नारळ अर्धा घेतलेला आहे, 2 टेबलस्पून एवढं डाळवं आणि थोडंसं आलं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर हे सर्व साहित्य आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. जर तिखट तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरी सुद्धा चालू शकतं. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. त्यासोबत 1 चमचा एवढं आपण साखर घातलेली आहे आणि दही सुद्धा घालायचं आहे. 1 टेबलस्पून एवढं दही आपण याच्यामध्ये घालायचं आहे. तर सुरुवातीला आपण पाणी न घालताच याला वाटून घेणार आहोत आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपण याला एकदम असं फाईन असं चटणी बनवून घेणार आहोत. तर पहा आपली चटणी आता वाटून झालेली आहे. एकसारखी अशी व्यवस्थित वाटून घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये कोथिंबीर घातली तरी सुद्धा चालू शकते. कोथिंबीरीने चटणीला हिरवा रंग येतो. तर आता ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. चटणी तर तयार झालेली आहे, पण यावरती जोपर्यंत आपण फोडणी घालत नाही तोपर्यंत चटणी ही अधुरीच आहे. त्यासाठी आपण 2 टेबलस्पून एवढं तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा एवढी राई आणि 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे. यावरती थोडासा हिंग घालूया आणि त्याचबरोबर आपण 8 ते 10 कढीपत्त्याची पानंसुद्धा यामध्ये घालायची आहेत. फोडणी तयार आहे. हीच फोडणी आपण आपल्या चटणीवरती घालायची आहे. तर फोडणी घातल्यानंतर चटणीला छान सुगंध येतो आणि टेस्टही खूप सुंदर होते. पहा आपली चटणीसुद्धा झटपट बनवून झालेली आहे. तर ही चटणी तुम्ही आप्प्यांसाठी किंवा डोशांसाठी सुद्धा बनवू शकता. तर चटणी आणि सांबार आपलं बनवून झालेलं आहे आणि इडलीचा कुकरसुद्धा आपला थंड झाला आहे. तर अशा प्रकारे आपण इडलीच्या प्लेट्स बाहेर काढून ठेवलेल्या आहेत थंड होण्यासाठी. तर आता आपण एक एक करून इडली याच्यातून बाहेर काढून घेऊया. तर पहा आपली इडली किती सहजच निघत आहे. व्यवस्थित अशी छान मऊसूद इडली आपली तयार आहे. तर आपण सर्व इडल्या याच प्रकारे सोडवून घ्यायच्या आहेत. तर पहा इडलीला किती सॉफ्टनेस आलेला आहे आणि किती छान फुललेल्या सुद्धा आहेत. तर इडली रव्यापासून आपण झटपट इडल्या बनवू शकतो.
आणि याला जास्त काही वाटण घाटणही करावं लागत नाही, फक्त डाळच वाटून घ्यावी लागते. तर पहा आपलं सांबार, चटणी आणि इडल्या तयार आहेत. तर आपला हा संडे स्पेशल मेनू ब्रेकफास्टचा आज रेडी आहे. पहा आपल्या इडल्या किती सॉफ्ट आणि स्पंजी झालेल्या आहेत. पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे ना. तर असा बेत तुम्ही सुद्धा करा या संडेला नक्कीच. आणि इडली सांबार आणि चटणी अशा प्रकारे एन्जॉय करू शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया अशीच एक चमचमीत आणि छान रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. टेक केअर अँड बाय बाय.